आता जो आपण ड्रॉप घालतोय त्याचा शरीरावर जर परिणाम व्हायचा नसेल तर त्यासाठी करण्यासाठी अतिशय सिंपल असे 2 उपाय आहेत. सगळ्यात पहिला म्हणजे ज्यावेळी आपण काचबिंदूचा ड्रॉप डोळ्यात घालतो तर त्यानंतर पुढचे 2 ते 5 मिनटं डोळे पूर्ण मिटून ठेवा. उघडझाप करणं टाळा. हे मिटून ठेवल्यानं काय होतं की आपण जनरली ज्यावेळी उघडझाप डोळ्याची करतो त्यावेळी डोळ्यातलं पाणी हे आपल्या नाकावाटे बाहेर जात असतं. ज्यावेळी आपण डोळे मिटून ठेवतो त्यावेळी ही प्रोसेस होत नाही आणि त्यामुळे डोळ्यात जर एक्स्ट्रा ड्रॉप असेल, एक्सेस ड्रॉप असेल तर तो बाहेर निघून जातो आणि तो नाकावाटे शरीरात ॲब्सॉर्ब होत नाही. तर हा एक सिंपल उपाय आहे. याच्यामुळे आणखी एक फायदा होतो की डोळा मिटून ठेवल्यामुळे या पुढच्या 2 ते 5 मिनटामध्ये हे औषध चांगलं डोळ्यामध्ये ॲब्सॉर्ब होतं बुबुळाच्या थ्रू आणि त्यामुळे त्याचा इफेक्टसुद्धा व्यवस्थित होतो. दुसरा एक पर्याय, ज्यांना असं करूनसुद्धा जर समजा त्रास वाटत असेल तर ड्रॉप घातल्यानंतर आपल्या नाकाच्या बाजूचा जो रस्ता आहे त्याच्यावर हलकासा 2 बोटांनी दाब देऊन ठेवावा आणि 2 मिनटापर्यंत असं हलकंसं दाबून ठेवावं. याच्यामुळे सुद्धा जो डोळ्यातून नाकात जाणारा जो रस्ता आहे तो आपण बंद करत असतो आणि त्यामुळे शरीरात याचं ॲब्सॉर्प्शन होणं हे थांबतं. हे तुम्हाला लक्षात आलं असेल की अशा प्रकारे जरी काही ड्रॉप्सना मायनर साईड इफेक्ट्स असतील तरी आपण हे प्रमाण त्याचं कमी करू शकतो.